एनसीपी विधायक अमोल मिटकरी ने शीतकालीन सत्र में विदर्भ के मुद्दों को प्रधानता नहीं देने को दुर्भाग्यपूर्ण बताया है। मिटकरी ने कहा कि विदर्भ के नाम पर शुरू सत्र में पश्चिम महाराष्ट्र और कोंकण के प्रश्नों को महत्व दिया गया। इसी के साथ उन्होंने विदर्भ और मराठवाडा के साथ अन्याय करने का आरोप भी लगाया। मी सांगतो, मी सत्तेमध्ये जरी असलो तरी काल काही दिवसांपूर्वी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून एक पत्र दिलं होतं आणि विनंती केली होती की अधिवेशनाचं कामकाज पूर्ण आठवडाभर चाललं पाहिजे। पण काल कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय झाला आणि आजचा शेवटचा दिवस आहे असं कळलं आणि काल माननीय कृषी मंत्री यांनी सुद्धा उत्तर देताना कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि मागेल त्याला शेतीच्या संदर्भातलं कुंपणाचं अनुदान यावर कुठेही काल चर्चेमध्ये ते उत्तर दिसलं नाही। मी स्वतः कृषी मंत्र्यांना भेटून याबाबत विचारलं आणि त्यांनी सांगितलं का कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेऊ। पण विदर्भाच्या चर्चेकरता जर एक तास असेल तर हे फार वाईट वाटतंय मला की विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या अनुषंगानं असलेल्या या अधिवेशनात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्या प्रश्नांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलं गेलं, मात्र विदर्भ आणि मराठवाडा यावर अन्याय झालेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे।